नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या आणि मोबाईलवरती आलेला ई चलनाचा संदेश गांभीर्यानं न घेणाऱ्या वाहनधारकांसाठी आता एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. या वाहनधारकांसाठी अत्यंत कडक नियमावली लागू करण्यात आली आहे. आता नवीन नियमांनुसार वाहतूक नियमाचं ई चलान जारी झाल्यापासून पहिल्याच दंडानंतर केवळ 45 दिवसांच्या आतमध्ये तो भरला नाही किंवा त्यावरती कोणतीही वैध हरकत नोंदवली नाही तर संबंधित वाहन थेट प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या ब्लॅक लिस्ट म्हणजेच काळ्या यादीमध्ये टाकलं जाईल. याशिवाय कारवाईला न्यायालयामध्ये आव्हान द्यायचं असल्यास आता वाहनधारकाला दंडाच्या एकूण रकमेपैकी 50% रक्कम आगाऊ जमा करावी लागणार आहे. वाहतूक नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आणि प्रलंबित दंडाची वसुली जलद गतीनं करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं केंद्रीय मोटार वाहन नियमावलीमध्ये सुधारणा प्रस्तावित केलेल्या आहेत. त्यानुसार RTO कार्यालयांच्या वाहन आणि सारथी या अधिकृत सॉफ्टवेअर आणि प्रणालींमध्ये तांत्रिक बदल करण्यात आलेत. आजवर देशभरामध्ये कोट्यवधी रुपयांचा ई चलनाचा दंड प्रलंबित असून केवळ 40% वाहन चालकच दंड भरत असल्याचं समोर आलंय. या पार्श्वभूमीवरती शासकीय यंत्रणेनं ई चलान आणि वाहनांच्या शासकीय सेवा यांची थेट सांगड घातलेली आहे. वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याचं कॅमेऱ्यामध्ये किंवा वाहतूक पोलिसांद्वारे नोंदवलं गेल्यास वाहनधारकाला ई चलान पाठवलं जाईल. यानंतर चलान स्वीकारून दंड भरण्यासाठी अथवा ते चलन चुकीचं असल्याच्या पुराव्यासह सक्षम प्राधिकरणाकडे तक्रार नोंदवण्यासाठी 45 दिवसांचा कालावधी दिला जाईल. या 45 दिवसांच्या आतमध्ये कोणतीही हालचाल न केल्यास वाहनधारकाला डिफॉल्टर म्हणून घोषित केलं जाईल. त्यानंतर वाहन पोर्टलवरती संबंधित वाहनाचा दर्जा नो ट्रान्झॅक्शन असा केला जाईल. वाहन ब्लॅकलिस्टमध्ये गेल्यावरती RC ट्रान्सफर किंवा फिटनेस प्रमाणपत्र, NOC मिळवणं, परवाना नूतनीकरण यांच्यासारख्या सर्व ऑनलाईन आणि ऑफलाईन सेवा तात्काळ ब्लॉक केल्या जातील. अनेकदा वाहन चालक दंड भरण्यापासून वाचण्यासाठी किंवा वेळ काढण्यासाठी प्रकरणाला न्यायालयामध्ये आव्हान देतात. या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी आता कठोर नियम करण्यात आला आहे. कारवाईला न्यायालयामध्ये आव्हान देताना दंडाच्या 50% रक्कम आगाऊ भरावी लागणार आहे आणि तरच पुढची न्यायालयीन प्रक्रिया सुरू होऊ शकेल. यापुढे ई चलन आल्यानंतर वाहनधारकांना 45 दिवसांमध्येच तो दंड भरावा लागेल. कारवाई मान्य नसल्यास पुराव्यासह ऑनलाईन तक्रार करावी लागेल. मुदतीनंतर दंड न भरल्यास वाहन ब्लॅकलिस्ट होईल. तसेच न्यायालयामध्ये दाद मागतानाही 50% दंड आधीच जमा करावा लागेल. याची वाहन चालकांनी नोंद घ्यावी असं सगळ्या अधिकाऱ्यांनी आता आवाहन केलं आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने आता ई चलनाकडे जर तुम्ही दुर्लक्ष केलं तर तुमची गाडी ब्लॅकलिस्टमध्ये जाऊ शकते. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.